सांगली जिल्ह्यात पाण्याच्या कमतरतेमुळे अनेकांची शेतं कोरडी पडली। मात्र याच जिल्ह्यातल्या बेलवड गावच्या शेतकऱ्यांना यावर उपाय शोधलाय। मागेल त्याला शेततळे योजनेचा वापर करून या शेतकऱ्यांना आपल्या शेताला पुन्हा ओलिताखाली आणलंय। सांगली जिल्ह्यातल्या बेलवड गावातले हे महावीर पाटील। याच गावात त्यांची वडिलोपार्जित 12 एकर शेती आहे। याआधी गावातील सामायिक विहिरीच्या पाण्यावर ते शेती करत होते, पण ते पाणी त्यांच्या शेताला पुरेनासं झालं। अवघी 4 ते 5 एकर जमीन ओलिताखाली असायची। मात्र या परिस्थितीवरही त्यांनी तोडगा काढला। मागेल त्याला शेततळे या योजनेच्या माध्यमातून त्यांनी आपला पाण्याचा प्रश्न सोडवला। तिथे शाळा सोडल्यानंतर मी द्राक्षबाग लावली 2-3 वर्ष व्यवस्थित पिकले। त्यानंतर पाणी कमी पडलं। सामायिक विहीर आहे। विहिरीची पाळे सामायिक असल्यामुळे पाळे असायचं, पण विहीर मात्र 7-8 महिन्यात चालायचे। त्याच्यानंतर 4-5 महिने विहीर कोरडी पडायची। जुलै-ऑगस्ट नंतर कधीतरी पाणी पाजर फुटायचं त्याला। त्याच्यानंतर आम्ही हंगामी पिकं घ्यायचो। हंगामी पिकं घेत असताना पूर्ण क्षेत्र ओलिताखाली कधीच आलेलं नाही आमचं। पाण्याची बिकट परिस्थिती असल्याने त्यांनी कृष्णा नदीवरून पाईपलाईनद्वारे पाणी घेण्याचा निर्णय घेतला। हे पाणी विहिरीत साठवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिलाही पाझर असल्याने सगळं पाणी पाझरून जायचं। गेल्या वर्षी मागेल त्याला शेततळे ही योजना त्यांच्या गावात आली। त्या अंतर्गत महावीर यांनी 9 लाख लिटर क्षमतेच्या शेततळ्याची निर्मिती करून घेतली आणि नदीतलं पाणी विहिरीऐवजी शेततळ्यात टाकण्यास सुरुवात केली। 2006-07 साली नदीवरून ढवळीहून 9 किलोमीटर पाईपलाईन आणली। नदीचं पाणी आणलं। पाणी आणल्यानंतर सुद्धा पूर्ण क्षेत्र पाण्याखाली येऊ शकलं नाही। का तर विहिरीत पाणी टाकायचो, विहिरीतलं पाणी 30-40% लॉस व्हायचं, इतर ठिकाणी पाझरून जायचं। 14-15 साली कृषी विभागाची मागेल त्याला शेततळे योजना आली। त्या योजनेखाली मी ऑनलाईन अर्ज केला। अर्ज केल्यानंतर 2016 साली शेततळे काढायचं कार्यारंभ आदेश प्राप्त झाला मला। 20 बाय 20 गुणिले 3 मीटर ह्या मापाचं शेततळ्याची आखणी करून दिली। आखणी केल्यानंतर काम पूर्ण झालं। पूर्ण झाल्यानंतर नदीचं पाणी अधिक माझं स्वतःचं बोरचं पाणी होतं, ते सर्व आम्ही शेततळ्यात साठवू लागलो। शेततळ्यात साठवल्यानंतर पूर्ण 100% पाण्याचा त्या उपयोग होऊ लागला मला। शेततळ्यामुळे महावीरांची संपूर्ण 12 एकर जमीन आज ओलिताखाली आहे। यात हळद, ऊस, खोडवा, द्राक्ष आणि झेंडूची लागवड केली आहे। आता पाणी आहे म्हणून त्याचा वारेमाप वापर महावीरांनी केला नाही। पाणी बचतीसाठी संपूर्ण शेतात त्यांनी ठिबक सिंचनाची व्यवस्था केली आहे। शेततळ्यामध्ये 9 लाख लिटर ते 10 लाख लिटर पाणी साठू लागलं। त्या साठलेल्या पाण्यावर झेंडू, हळद, ऊस, द्राक्ष, वैरणची पिकं आम्ही घेऊ लागलो। परत त्या साठलेल्या पाणी वर्षभर आम्हाला टप्प्याटप्प्यानं साठवणं, परत उचलणं, या पद्धतीने आम्ही त्याचा उपयोग करू लागलो। त्या शेततळ्यावर आज माझी 100% 12 एकर ठिबक संच जोडून तयार आहे। संपूर्ण क्षेत्र ड्रिप इरिगेशन खाली आहे। उत्तम शेतीसाठी महावीर कृषी विभागाकडून नेहमी मार्गदर्शन घेतात। संपूर्ण शेतीत ठिबक सिंचन केल्यानंतर रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा वापरही त्यांनी कमी केला। 2 देशी गीर गायींचं पालन करून त्यांच्या मलमूत्राचा ते खत आणि कीटकनाशकांसाठी वापर करतात। शेततळ्याच्या निर्मितीसाठी कृषी विभागाकडून त्यांना 36,967 रुपयांचं अनुदानही मिळालं होतं। यावर्षी 2 एकर द्राक्षबाग नवीन लागवड केलेली आहे मी मार्चमध्ये। झेंडू हे आंतरपीक द्राक्षबागेमध्ये लावलेलं आहे। झेंडूचं उत्पन्न चालू होऊन आता 1.5 ते 2 महिने झाले। त्याचं उत्पन्न सुद्धा चांगलं मिळत आहे। शेततळे जर नसतं आज मला हे सगळं काय आज उपलब्ध पाण्याचा सुद्धा व्यवस्थित वापर करता आला नसता। फक्त 50-60% माझी शेती पिकली असते। आज शेततळ्यामुळे माझे सर्व क्षेत्र बागायती ठिबक 100% ठिबक केल्यामुळे आज ऊस आहे, हळद आहे, द्राक्ष, झेंडू, वैरणीची पिकं हे सर्व हे शेततळ्यामुळे मला साध्य झालेलं आहे। आपल्या 12 एकर शेतात 2.5 एकरात त्यांनी ऊसाची लागवड केली आहे। त्यालाही ठिबकद्वारे पाण्याची व्यवस्था केली आहे। पाट पाण्यापेक्षा ठिबकद्वारे ऊसाची वाढ चांगली असल्याचं ते सांगतायत। ठिबक सिंचन आणि सेंद्रिय द्रव्यांचा वापर यामुळे त्यांना शेतीत चांगलं उत्पादन मिळतंय। पाण्याच्या योग्य व्यवस्थापनामुळे महावीरांना त्यांच्या शेतात लाखोंचं उत्पादन घेणं शक्य झालंय। बोलवाड सांगलीहून चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।